निर्दोष मुक्तता. पवनराजे निंबाळकर खून प्रकरणात डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. कारण ठरलाय एक माणूस. 20 वर्षांपूर्वी झालेली हत्या, जवळपास 15 वर्ष चाललेला खटला, त्याच्या भोवती फिरणारं 2 कुटुंबांचं आणि एका जिल्ह्याचं राजकारण, या सगळ्याचा शेवट झाला तो सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानं. आता ही निर्दोष मुक्तता झाली कोणामुळे? तर माफीचा साक्षीदार फितूर झाल्यामुळे. निकालाचं वाचन करताना न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच या खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदारावरती असल्याचं सांगितलं होतं, पण नंतर मात्र न्यायमूर्तींनी या प्रकरणात माफीचा साक्षीदार फितूर झाल्याचं सांगत तपासात अनेक त्रुटी होत्या यावरती बोट ठेवलं. माफीच्या साक्षीदाराची एकही साक्ष विश्वासार्ह नाही, त्याच्या साक्षीवर संशय. त्या संशयाच्या आधारे पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली असल्याचं न्यायालयानं घोषित केलं. मग साहजिकच एक प्रश्न पडतो, हा माफीचा साक्षीदार आहे कोण? त्यानं नेमकी साक्ष काय दिली होती आणि त्याच्यामुळेच पद्मसिंह पाटील आणि इतर आरोपी निर्दोष कसे सुटले? पाहुयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मुंब्र्याचा एक क्लब, साल 2009, तारीख 9 फेब्रुवारी. रात्री 9च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला एक टीप मिळाली. टीप होती बडा गेम केलेल्या आरोपीबाबत. पोलिसांनी क्लबवर धाड टाकली. दरोडा टाकल्याच्या संशयाखाली आरोपीला अटक देखील झाली. मग त्याला विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यानं कबुली दिली एक गेम वाजवल्याची. त्यानं सांगितलं की मी दरोडा वगैरे काही टाकलेलं नाहीये, मी खून केलाय. पवनराजे नाईक निंबाळकरांचा खून. खरं तर पवनराजेंचा खून होऊन जवळपास 3 वर्ष होत आलेली. पोलिसांकडनं हा तपास सीआयडीकडे गेलेला होता. सीआयडीच्या हाती सुद्धा कोणतेच धागेदोरे न मिळाल्यानं कोर्टाच्या आदेशानं हा तपास सीबीआयकडे वर्ग झालेला. त्याला सुद्धा आता 6-7 महिने होतच आलेले. सीबीआय तपास करत होतीच आणि अशा वेळी मुंबई पोलिसांच्या हाती हा आरोपी सापडला. हा आरोपी पारसमल जैन, माफीचा साक्षीदार पारसमल जैन. 9 फेब्रुवारी 2009 ला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं जैनला अटक केली. त्यानं बडा गुन्हा म्हणजे पवनराजेंचा खून पद्मसिंह पाटलांच्या सांगण्यावरनं केल्याचं कबूल केलं. दुसऱ्याच दिवशी त्याला गुन्हे शाखेचे तत्कालीन पीआय मिलिंद गायकवाड यांच्या समोर उभा करण्यात आलं. इथं पोलीस हे पारसमलला नेमकं काय म्हणाले हे त्यानं कोर्टासमोर दिलेल्या जबाबात सांगितलेलं आहे. यात तो सांगतो, पीआय गायकवाड मला म्हणाले, तू नशीबवान आहे, तुझ्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला नाही. पद्मसिंह लोकसभा लढवणार आहेत, ते जिंकले की केंद्रात काँग्रेसचं सरकार येईल. आम्ही तुझ्यावर खुनाचा गुन्हा नोंद करणार नाही, तोपर्यंत आर्म ऍक्टचा गुन्हा नोंद करतो. त्यानंतर या पारसमलवर 25 फेब्रुवारी 2009 साली आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झाला. 9 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली. लगेचच 9 मार्चला पुन्हा पारसमलवर दुसरा दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुन्हा पोलीस कोठडी मिळाली. हे संपताच 13 एप्रिलला दिनेश तिवारी आणि पारसमल अशा दोघांवर चोरीचा तिसरा गुन्हा नोंद झाला आणि त्यांना 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली. एका मागून एक 3 गुन्हे नोंद होऊन हा आरोपी पोलीस कोठडीतच राहिला पाहिजे याची काळजी पोलीस घेत होते का, असा संशय इथे निर्माण झाला होता. पारसमल जैननं आपल्या जबाबात सांगितलं की पोलीस कोठडीत त्याला पीआय दिनेश कदम म्हणाले, तुम्ही जामिनासाठी अर्ज करू नका, यात पुरावा मिळणार नाही, विधानसभा होईपर्यंत शांत राहा, त्यानंतर 169 दाखल करून पुराव्याअभावी आम्ही तुम्हाला सोडून देऊ, कोणाला काही बोलू नको. आता पारसमल जैनच्या या दाव्याला पुष्टी का मिळते? कारण पोलिसांनी देखील तसेच गुन्हे त्याच्यावरती दाखल केले होते आणि याच दरम्यान सीबीआय एका बाजूला तपास करत होती. सीबीआयच्या हाती जैन सापडला असता तर कदाचित याचमुळे पोलिसांकडून जैनला अटक करून पोलीस कोठडीत ठेवलं होतं का, असा संशय आजही कायम आहेच. पण मग हे फुटलं कसं? जैन हा पोलीस कोठडीतनं सीबीआय पर्यंत कसा पोहोचला? तर जैननं आपली मुलगी वर्षाला सीबीआयला पत्र पाठवायला सांगितलं. 27 एप्रिल रोजी वर्षानं सीबीआयला एक पत्र लिहिलं आणि आपले वडील पोलीस कस्टडीत असून त्यांचा पवनराजे निंबाळकरांच्या खुनामध्ये सहभाग असल्याचं तिनं पोलिसांना कळवलं. जैनच्या या पोलीस कस्टडीतनं केलेल्या कर्तबगारीमुळे हे प्रकरण पुढे आलं. सीबीआयचे प्रमुख तपास अधिकारी ऋषिराज सिंग यांना हे पत्र मिळालं आणि तिथूनच जैनचा तपास सुरू झाला. राकेश मारी यांची चौकशी झाली. तेव्हा मारी यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना दिलेलं हे पत्र त्यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना 5 मे रोजी दिलं आणि त्यात त्यांनी लेखी सांगितलं की जैन यानं पवनराजेंच्या हत्येची कबुली 19 एप्रिल रोजी दिली होती, पण पोलीस बंदोबस्त आणि इतर कारणांनी ती सीबीआयला कळवण्यात उशीर झाला. वास्तविक 27 एप्रिल रोजी
जैन यांच्या मुलीचं पत्र सीबीआय कडे पोहोचलं आणि त्यानंतर 5 मे रोजी मारिया यांनी सीबीआयना कळवलेलं होतं. आता जैनचा ताबा सीबीआय कडे आला. न्यायाधीशांसमोर जबाब नोंद करण्यात आला. या माफीच्या साक्षीदारानं सांगितलेल्या घटनाक्रमानंतर पुढच्या 1च महिन्यात पोलीस पद्मसिंह पाटलांच्या दारात पोहोचले. जैननं खुनाचा प्लॅन कसा केला तेच आपल्या जबाबात सांगितलं. खरं तर पारसमल जैन हा व्यापारी. दिवा ठाण्यात त्याची ज्वेलर्सची दुकानं होती. स्वीट मार्ट, सनशाईन पत्त्यांचा क्लब तो चालवायचा. अगदी 1985 सालापासून तो पोलिसांचा खबरी म्हणून देखील काम करायचा. पुढे त्याला एड्स झाला. धंद्यात तो बुडाला आणि पैशासाठी तो हातमाय मारू लागला. ते साल होतं 2005चं. आर्थिक स्थिती अगदी डबघाईला आल्यानं त्याने आपला मित्र मोहन शुक्लाची भेट घेतली. तेव्हा शुक्लानं जैनला 50,000ची मदत केली. पण ही मदत करताना शुक्ला जैनला असं म्हणाला, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. एक काम कर, मेरे मित्र सतीश मंदाड़े को लातूर में जाकर मिल. डॉक्टर पद्मसिंह पाटिल पवन राजे निंबाळकर से परेशान है. उनकी हत्या का काम तू कर दे तो अच्छा खासा पैसा मिल जाएगा. पवन राजे के बाद अन्ना हजारे का खून करने का काम भी तुम्हें मिलेगा. यावरती जैन म्हणाला, पवन राजे का काम तो मैं कर दूंगा, लेकिन अन्ना हजारे का नहीं कर पाऊंगा. 29 मे 2009 रोजी न्यायाधीश श्रीमती एस.बी. महाले यांच्या समोर 164 अंतर्गत दिलेल्या जबाबात जैन पुढे सांगतो की 17 महिने पवन राजेंचा खून करण्यासाठी रेकी केल्यानंतर हा खून करण्यात आला. खुनानंतर 15 दिवसांनी सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला हे दोघं पद्मसिंह पाटलांच्या घरी गेले. तिथं शुक्लाला 25 लाख मिळाले. हे पैसे जैननं घेतले. इथनं तो राजस्थानला गेला आणि स्वतःच्या मूळ गावी त्याने यातले 5 लाख ठेवले. बाकीचे 20 लाख घेऊन तो यूपीत गेला. तिथं कैलास यादवला त्यानं 20 लाख दिले. कैलास यादवने त्यातले 5 लाख स्वतःकडे ठेवून 15 लाख छोटे पांडे याच्याकडे दिले. त्यातले पांडेने 7 लाख स्वतःकडे ठेवले आणि 4 लाख तिवारी आणि पिंटू सिंगला दिले. पैशांचा हा ट्रेल शेवटी पोहोचला तो कुठे तिवारी आणि पिंटू सिंग यांच्यापर्यंत. हे दोघे कोण होते तर ज्यांनी प्रत्यक्षात कळंबोली इथं पवन राजेंची गाडी अडवून खून केला ते शूटर. या शूटरना 4 लाख मिळाले. हे सगळं सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले. या जबाबानंतरच पारसमल जैन या खून खटल्यात माफीचा साक्षीदार झाला. त्याला या प्रकरणात 25 मे रोजी अटकही करण्यात आली. त्याच दिवशी दिनेश तिवारीला अटक झाली. 30 मे रोजी पोलिसांनी नगरसेवक असलेल्या मोहन शुक्लाला अटक केली. 31 तारखेला लातूरमधनं सतीश मंदाडेला अटक करण्यात आली. खुनानंतर 3 वर्ष ही केस अनसॉल्व्ड होती. पण जैनच्या एका पत्रामुळे सीबीआय कडे हव्या त्या गोष्टी पोहोचल्या होत्या. एकामागनं एक अटक व्हायला लागल्या आणि 6 जून 2009 रोजी पोलीस माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या घरी पोहोचले. त्यांना या खून खटल्यात अटक करण्यात आली. पद्मसिंह पाटलांसह एकूण 8 आरोपींना या खटल्यात अटक झाली. पुढे 3च महिन्यात अलिबाग कोर्टानं पद्मसिंह पाटलांना जामीन मंजूर केला. त्यावेळीपासून या खटल्याची सुनावणी कोर्टात सुरू होती. 4 जुलै 2011ला या खटल्याची सुनावणी सुरू झालेली, जिचा निकाल 20 जूनला लागलाय आणि ज्यात महत्त्वाचा ठरलाय पारसमल जैन. या सगळ्या प्रकरणात कोर्टाने निकाल देताना निरीक्षण नोंदवलंय की पारसमल जैनने आपला जबाब अनेकदा बदलला. त्याला ताब्यात घेण्याचा दिवस आणि त्याला अटक झाल्याचा दिवस वेगवेगळा दाखवण्यात आला. त्याला 15 दिवस मारहाण करून जबाब घेतला, हे अयोग्य आहे. त्यात पारसमल जैननं आपण पद्मसिंह पाटलांना मलबार हिलच्या बंगल्यावर भेटलो असं सांगितलं. पण त्यांचा बंगला कुलाबे आलाय. पोलिसांचा खबरी असलेल्याला एवढी माहिती नाही का? जैन एकदा सांगतो की तो राकेश वार यांना एकदा भेटला, एकदा सांगतो की 10 वेळा भेटला. माफीच्या साक्षीदाराला खोटं बोलायची सवय आहे. त्यानं आपली साक्ष अनेक वेळा बदलली आहे. त्यानं 50,000साठी आपला जबाब बदलला असा आरोप होत असला तरी तो आर्थिकदृष्ट्या सधन आहे. त्यामुळे हा आरोप नामंजूर असल्याचं कोर्टाने सांगितलंय. त्यानंतर माफीच्या साक्षीदारानं दिलेला शेवटचा जबाब ग्राह्य धरण्यात यावा ही मागणी कोर्टानं नामंजूर केली आणि माफीच्या साक्षीदारावरती विश्वास ठेवता येणार नाही असं म्हणत पद्मसिंह पाटील यांच्या सहित सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली. कोर्टाने असं सांगितलं की या केसची भिस्त माफीच्या साक्षीदारावर आहे आणि त्यानंच वेळोवेळी मारलेली पलटी कोर्टानं ग्राह्य धरली आहे आणि याच आधारे आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पारसमल जैन यानं कोर्टासमोर दिलेल्या कबुली जबाबामुळेच सीबीआय पद्मसिंह पाटलांच्या दारात पोहोचली होती. त्याच आधारे पद्मसिंह पाटलांना अटकही करण्यात आली आणि त्याच पारसमल जैनच्या फितूर होण्यामुळे पद्मसिंह पाटील निर्दोष सुटले. हीच वस्तुस्थिती.